आई 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 कोसबाई निडी आई कोसबाई निडी दोन्ही आहे दोन्ही बिल्डिंग आहे ये खुर्ची काय तिकडे गोल के पार कौशल आहे कौशल ऋषिकेश कौशल मोरे आणि ऋषिकेश वाघमारी सलामी जोडी मैदानात पाहतोय मागच्या सामन्यातील एक जबरदस्त खेळी करणारा आपण पाहिलंय कौशल त्याच धर्तीवर आज सुद्धा आपल्याला रसिकांना अर्थात मनोज वाघमारे यांना खुश करणारी फलंदाजी ते करतील का पाहावं लागेल सागर चोरगे यांच्या माध्यमातून आज संघ आपण नेहमी उतरताना पाहिलाय एक सागर चोरगेंची एक धडपड असते की आपला आई कोसबाई नेडी संघाचं नाव क्रिकेट क्षेत्रात पुढे जावं आणि त्यासाठी माझा योगदान महत्त्वाचं असं आहे अर्थात मनोज साहेब वाघमारे त्यांची बॅकिंग जबरदस्त आहे आणि ही जोडी फिट आहे मैदानात ते सिद्ध करावं लागेल स्ट्राईकला पण बघतोय कौशल मोरे पहिल्या षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर तेव्हा देवेश सावंत हे सुद्धा नाव भरपूर चर्चेत असतं पण मात्र जरा त्या नावाला लकाकी देण्यासाठी अशी स्पर्धा होणं महत्त्वाचं असतं एक दहावी चषक झाला की रोयात स्पर्धा होत नाही आहे आता एक दुसरी स्पर्धा तुमच्या कायम लक्षात राहील ते नाव आहे स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक मैदानात गोलंदाजी मार्क देवेश सावंत सामन्याला होते सुरुवात आणि सामन्यातील चौथ्या सामन्यातील पहिला चेंडू टाकेल देवेश सावंत नंतर विनंती असेल साईनाथ मोरेआळी मलकनवाडी आणि त्यांच्या विपक्ष असणारा आयुष आरव 11 अष्टमी आणि जितेंद्र संघाला की आपण सुद्धा तयार करायचं आहे यावेळचा पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा फटका खेळायचा होता बॅटवर मिडल झाला नाही पण मात्र बॅटची लिडिंग गेज लागल्यानंतर मात्र एक धाव घेतली जाते धाव फलकाची सुरुवात होते सुरुवात आणि श्री गणेशा होणं महत्त्वाचं आहे मैदानात तेच झालंय आई कोसबाई निडी संघाची पहिली धाव आले मात्र चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन नेहमीच राजाच्या माध्यमातून होताना आपण नेहमी पाहिलंय आणि म्हणूनच त्यांनी राजाने सुपूर्द केलाय ती गोलंदाजी मार्कवर देवेश सावंत याला पहिला चेंडू आपण पाहतोय फर्स्ट स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण तैनात होतं कुठल्याही प्रकारची हाकारी करून दिली नाही आहे याला म्हणतात कॉम्बिनेशन याला म्हणतात क्षेत्ररक्षक चतुर होता त्यांनी माहिती हा गिरकी घेणारा क्षेत्ररक्षाची फिरकी घेणारा चेंडू असेल पण मात्र आपल्याला जागेवर स्थिर राहावं लागेल नाहीतर आपली मात्र वावा करण्याऐवजी लोक आपली निंदा करतील मात्र तो चतुरस्त होता आणि त्याने ओळखलं की चेंडू पाडल्यानंतर बिरकी घेईल आणि माझ्या हातामध्ये येईल की नाही मात्र मला आल्ट राहावं मैदानात त्याने ते सिद्ध केलंय आपल्या संघासाठी जमेची बाजू त्यांनी साकारलंय धावा नक्कीच वाचवल्यात त्या 4 कौतुक करावं लागेल यावेळेचा हा चेंडू उचलून फेकण्याचा इरादा पाहतोय पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाहतोय इथं चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण पाहतोय घेतला जातात त्या धावा 2 पॉवर प्लेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला 30-8चा सर्कल भेदणं गरजेचं आहे मैदानात ते सिद्ध केलं मात्र जास्त उंची घेणारा चेंडू आणि चेंडूच्या मागे केलेला क्षेत्ररक्षण पाठलाग त्याच कारणास्तव केवळ 2 धावावर समाधान मानावं लागतंय फिल्डिंग मध्ये थोडा परिवर्तन करतायत देवेश सावंत आणि त्याला अनुसरून त्यांना गोलंदाजी करायची आहे त्यांना पिचिंग ऑफ साइड गुडलेन स्पॉटवर टाकणार चेंडू टाकण्याचा इरादा असेल तो चेंडू होता तो क्षेत्ररक्षक चालाक क्षेत्ररक्षक आहे कौतुक करावं लागेल दुसऱ्यांदा सुद्धा त्यांनी चालाकत दाखवले क्षेत्ररक्षक नाव नक्कीच घेईन
अभिजित साळवी, अभी नाही तो कभी नाही आहे. स्मृती चषकात खेळायचं असेल तर अशा छोट्या छोट्या चुका मला सुधारून ठेवाव्या लागतील. त्यासाठी मला अलर्ट राहावं मैदानात. अभिजित साळवी तेच करतोय. कौतुका लागले. काय 2 चेंडू अडवलेत. पुन्हा एकदा लिडिंग एज पाहतोय. इथं धावा घेण्याचा कोणताही इरादा नाही. आई कोसबाई निडी सानेगाव संघाचा. तुम्हाला धावा क्रिएट करावं लागतील. तुम्हाला धावासाठी समोरच्या संघावर प्रेशर आणावं लागेल. त्यानंतर चुका होतील. त्या चुका झाल्यानंतर तुमच्या धावाचं परिवर्तन होईल. मैदानात कोणती रिस्क घ्यायला आई कोसबाई निडी सानेगाव संघ तयार नाही आहे. मैदानात मोठे फटके येतील का? या षटकातील एक शेवटचा एक चेंडू बाकी. देवेश सावंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. यावेळचा रिव्हर्सचा फटका, अफलातून फटका, सीमा रेषे बाहेर वेध घेणारा षटकार पाहायला मिळतोय. मिळेल टीचर संधी. थँक्यू थँक्यू. अटक करण्यासारखं कुठलाही कृत्य करू नका. मग तुमची नालस्ती आणि नालस्तीच होईल. मैदानात किंवा तुम्ही करताना असं काम करा की तुमची प्रशंसा आणि प्रशंसाच होईल. तुम्हाला अभिमान वाटावा असं कार्य नेहमी करत राहा. मग कार्य कुठलं असो, सामाजिक क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रात असं काम करा की तुमचं आवर्जून नाव घ्यावं लागेल. बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मध्ये आपण घेताना पाहतोय. गोलंदाजी मार्गवर तो क्षेत्ररक्षकाला अभिजित साळवी, ज्याने चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं. आता चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करण्याचं जणू काय त्याने हातखंडा बांधलाय की काय, आजचा दिवस माझा आहे, मी त्यासाठी ओळखला जाईन. आणि तुषार शिंदे समालोचन करतात. मग अभिजित साळवीचं नाव वारंवार येईल. असं काहीतरी मला परफॉर्मन्स करायला लागेल. मैदानात त्याच धर्तीची गोलंदाजी अभि करेल का हे पाहावं लागेल. पण मात्र फलांसाठी आलेला कौशल आणि ऋषिकेश कशा पद्धतीची फलंदाजी करेल पाहावं लागेल. ऋषिकेशची ओळख यूट्यूबच्या माध्यमातून जर करायची असेल तर मात्र दिमागदार, धमाकेदार आणि या प्रेक्षकांना धुमंत्र धुंद करणारी फलंदाजी त्याला करावी लागेल. यावेळेला हा प्रयत्न पाहतोय. पॉइंट क्षेत्राच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. इथे एक धाव, त्याचं परिवर्तन दुसऱ्या धावेमध्ये नक्कीच होतोय. 2 धावा आल्यात. 2 धावा सुख काढल्या षटकानंतर. ह्या 2 धावा आल्यात. सुभाष पाटील, मॅन फ्रॉम सानेगाव, आणि आमचे सन्माननीय नेते मधुकर शेठ पाटील यांचे एक विश्वासू माणूस म्हणून ज्याची ओळख आहे. इथं सिद्धांत भूतकर, युवा सेना आपले निखिल यांचं सुद्धा आगमन होते. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. बैलगाडीची त्यांना बैलगाडी क्षेत्रात जबरदस्त आवड आहे. क्वार्टर फायनलचे विजेते आहेत ते. सुभाष पाटील नाव आहे, सानेगाव गाव आहे सानेगाव. यावेळचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता. कौशलने एक फटका चांगला आलाय. त्याच्यावर त्यांच्या पाठीराख्याने दाद दिलेली तो चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलाय. इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. त्यासाठी कौशल मोरे ओळखला जातो. कौशल मोरे आपल्या संघासाठी नेहमी 100% देतोय. मात्र या सामन्यात त्याला तो देण्याचा प्रयत्न असेल का? यावेळचा प्रयत्न पाहतोय. गावस्कर स्टाईलने खेळायचा होता, पण मात्र इथं काय गोलंदाजी करतोय अभिजित साळवी. जणू का अभिजित साळवी म्हणते की शनिवार हा हनुमानाचा दिवस माझ्यासाठीच आहे. मी हनुमानचा भक्त आहे आणि म्हणून हनुमान माझ्यावर प्रसन्न आहे असंच म्हणावं लागेल. पण कौशल मोरे सांगत असेल की मी सुद्धा हनुमानचा भक्त आहे, मी पवन पुत्राचा भक्त आहे आणि मला त्यासाठी जबरदस्त खेळ करायला लागेल. 4 चेंडूचा सामना केलाय. 7 धावा दातेच्या खात्यात आहेत. पण मात्र या धावा आपल्या संघासाठी पुरेशा ठरणार आहेत. मला त्यासाठी आक्रमण करावं लागेल. आक्रमण करण्यासाठी ओळखला जातो. काहीसा नाराज दिसतोय कौशल मोरे. त्याची बॅट त्याची खामोश आहे. ज्या पद्धतीचे फटके त्याच्या बॅटीतून येतात तो फटका एकच आलाय. काहीसा नाराज करतोय की काय. पण मात्र ऋषिकेशला
अजूनही सूर गावताना भेटत नाही आहे. त्यांनी 5 चेंडूचा सामना केलाय आणि आतापर्यंत 6 धावा केल्यात. या 100च्या किंवा 120च्या रन रेटने तुम्हाला धावून चालणार नाही. तुम्हाला दम लागणारी फलंदाजी करावी लागेल. तुमचा स्ट्राईक रेट 400 300चा ठेवावा लागेल. यासाठीच ओळखला जातो ऋषिकेश. या वेळेला मोठा फटका पाहायला मिळतोय पण मात्र घेतलाय झेल आणि समाप्त केलाय ऋषिकेशचा खेळ. फलंदाज पाहिला भारत. या स्पर्धेत तुम्हाला प्रेक्षणीय लढत पाहण्याची चिन्ह दिसत आहेत. ती लढत असेल ठाणे विरुद्ध रायगड. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षणीय सामना पाहायला मिळेल. तारीख सुद्धा डिक्लेअर होईल. ती तारीख असेल 24 आणि सामना असेल ठाणे वर्सेस रायगड. जय्यत तयारीत आहे. मी सुद्धा येईल. रायगडचा स्क्वॉड तयार आहे. ठाण्याचा स्क्वॉड तयार होतोय. बॅनरच्या माध्यमातून मी तुम्हाला घेऊन जाईन त्या स्पर्धेपर्यंत. पण मात्र रायगडकरांना ठाणेकरांना या मैदानावर घेऊन येईन. हा मानस आहे तुषार शिंदे यांचा. मग त्याच्या पाठीमागे आहेत आमचे खंबीर नेतृत्व ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे आणि त्याच्या पाठीने आमच्या सहकारी आहेत ते गणेशदादा पाटील. एक्सजीटी स्पोर्टला आता सबस्क्राईब करून ठेवा. चालू घडामोडील तुम्हाला सांगायची गरज लागणार नाही आहे. आज जर तुम्ही विसरलात तर उद्या बैलगाडी शर्यत कधी आहे किंवा ठाणा रायगड कधी आहे किंवा चॅम्पियन्स ट्रॉफी कधी येणार आहे याची सुद्धा तुम्हाला आठवण जीटी स्पोर्टच करून देईल. त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायला लागेल. कलात्मक गोलंदाजी पाहतोय पण या वेळेला चेंडू नो घोषित करतात पंच. अतिदक्ष पंच आहेत. ऑफ पिचिंगच्या बाहेर पडलेला चेंडू पुढील फ्री असेल आणि त्याचा फायदा घ्यायला लागेल कौशल मोरे. कौशल मोरेच्या बॅटीतून एकच तडाखा आलाय. बॅट वारंवार हालून बघतात. जर तुम्हाला विश्वास नसेल तर बॅट बदलून आत्ताच घ्या. नंतर बॅट बदलायची संधी नंतर भेटेल की नाही याचा प्रश्नचिन्ह मैदानात असतो. सागर सावंत आपण गोलंदाजीवर पाहतोय. यावेळचा हा चेंडू खोलात टाकला होता. त्याला कलेक्ट करायचा प्रयत्न होता. ज्या गोष्टीवर आपण भरोसा करतो ती गोष्ट आपली मजबूत असणं गरजेचं आहे. मग तिला वारंवार आपण तिच्यावर अविश्वास दाखवायचा चुकू नको. मग तुमची ती गर्लफ्रेंड असो किंवा बायको असो. एकदा गर्लफ्रेंड भेटली की तिला विश्वास ठेवणं 100% आणि मग त्याचं परिवर्तन तुम्हाला तिच्या लग्न करून बायकोमध्ये करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे भरोसा तुम्हाला 100% ठेवावा लागेल. मैदानात गोलंदाज सागर सावंत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. इथं एकच धावेवर. बॉडी लँग्वेज धावा घेण्याची नाही आहे तर बॉडी लँग्वेज आहे फक्त मोठे फटके खेळण्याची. ही संघाला हानिकारक ठरत असते. जर तुम्ही ही परिवर्तन जर दुसऱ्या धावत केला असतं तर त्या फलंदाजाचा क्षेत्ररक्षकाचा थ्रो हा कदाचित तुम्हाला अजून अतिरिक्त धावा देऊन गेला असता. पण मैदानात तसं काही होत नाही. आतापर्यंत श्री धावीर तळवली उसळ संघ वरचढ ठरताना दिसतोय. मात्र त्या पद्धतीची हाकारी का उडणारी फलंदाजी करेल का आई कोसबाई निडी सानेगाव संघ. एकच फलंदाज बाद झालाय. यावेळी रिव्हर्स खेळायचा होता. वेगावर स्वार झाला सागर सावंत. काय गोलंदाजी करतोय सागर सावंत. अगदी तंत्र शुद्ध आणि एक अचूक गोलंदाजी करण्यात माहिर आहे आणि त्याच कारणास्तव तो गोलंदाजीवर स्वार झालाय. यावेळचा फुलटॉस चेंडू. तोही चेंडू सीमारेषे बाहेर पाठवू शकले नाही कौशल मोरे. घेतलाय झेल आणि समाप्त झालाय कौशल मोरेचा खेळ. मिळेल डीजेला संधी.
बैलगाड्यांचा नाद आहे एकदम कडक. सुभाष पाटील सांगतात की बैल घेतले तर मग त्याच्या मागे मेहनत सुद्धा तशीच आहे. त्यांना खायला प्यायला पाणी द्यायला आंघोळ करायला सगळ्या गोष्टी त्याला माणसाप्रमाणे करायला लागतात. महिनाभर त्यांना पोसायला लागतं. मात्र बैलगाडीच्या ज्या दिवशी फायनल असते तेव्हा मात्र त्यांना जबरदस्त असं मार सुद्धा खावं लागतं. गोलंदाजांना सुद्धा तसेच फटके मैदानात पडत असतात. फलंदाज मारत असतात मात्र इथं गोलंदाज मात्र इथं फटके खात नाही आहेत. काहीतरी रणनीती आखावी लागेल. फलंदाजीला आलाय नवीन फलंदाज आपण पाहतोय. अभिषेक आहे ना. अभिषेक आलाय. अभिषेक जंगम जंगम यांचे पुत्र. पण तुझ्या वडिलांची गोलंदाजी आपलातून होती. चेंडू पडल्यानंतर ऑफ साईडला निघतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी सागर सावंत करतोय. सागर सावंत देवेश सावंत नाराज होते स्वतःवर. काही कुठली मोठी स्पर्धा खेळताना आम्हाला आमच्या बाजूने काही होताना दिसत नाही आहे. शिंदे सरकार बघा तुमच्या इथं आम्हाला एंट्री द्या. काहीतरी करिश्मा आम्ही करू. आणि मैदानात त्याच धाटीचा परफॉर्मन्स करताना पाहतायत. पण सानेगावकर नेडीकर काहीतरी कुठेतरी बंदावलेले दिसतात. या वेळचा चेंडू पायात टाकला होता. अचूक टक्क्यावर भेदक गोलंदाजी आणि त्याच कारणास्तव फलंदाजी झाली गोची. कुठल्याही धावा येत नाही आहे. धाव फलक अगदी संत गतीने 18 धावसंख्येवर पोहोचलाय. षटक क्रमांक 3 समाप्त झालेत. या बारीक गोष्टी असत्या तर मी त्या आधीच क्लिअर केल्या असत्या. पाणी पाणी मैदानात पाणी. तुमच्या आधी मैदानात उतरताना तुषार शिंदेचा कॅमेरा सीसीटीव्ही प्रमाणे असतो. तो त्याच्या आधीच घेतला असता आणि मी लगेच आधीच सांगितलं असतं की तुम्हाला ब्लॅक ट्रॅक कंपल्सरी आहे. पण दिसायला शोभेशा असतं त्यामुळे एक कलरच्या तुम्ही नेहमी पॅन्ट घालत चला. कारण ही स्पर्धा फास्ट घेण्यामध्ये आमचा मानस होता आणि ती स्पर्धा आम्ही सत्यात उतरवता पाहतोय. दहावीर चषकाच्या 6 तारखेला आम्ही डिक्लेअर केली की ही स्पर्धा 19 तारखेपासून सुरू होणार होती. पण असोसिएशनच्या पुढच्या मॅच या मैदानावर असल्यामुळे आम्हाला एक दिवस आधी घ्यावं लागलं. त्यामुळे लॉट्समध्ये थोडा कॉम्बिनेशन बिघडलं आहे. पण हरकत नाही आहे. तुषार शिंदे ऑन द स्टेज आहेत. कुठल्याही पद्धतीचा लॉट्स कशाही पद्धतीने पूर्ण करतील यात काही शंका नाही आहे. कारण त्यांचं नियोजन त्यांचं आयोजन आणि त्यांची असलेली शिस्तता ही नक्कीच लोकांना भावत असते. आणि त्याच कारणास्तव खेळाडू या स्पर्धेला नेहमी खेळण्यासाठी पसंतीत असतात. आज काही संघ खेळत नाही आहेत पण उद्या त्यांचा विचार नक्की होईल की मला उद्या खेळावं लागेल की ही स्पर्धा नक्कीच कशी आहे. तर या स्पर्धेचा ग्लॅमरस तुम्हाला नक्कीच वाढेल. एका दिवशी तुम्हाला ठाणा रायगडच्या दिवशी सुद्धा खेळण्याची संधी मिळेल. ते आयकॉन्स तुम्हाला तुमच्या सोबत मैदानात दिसतील. मात्र त्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीचा खेळ करावा लागेल. आज उद्यामध्ये ठाण्याचा स्क्वॉड आला की लगेच बॅनर फ्लॅश होईल. पण आताच मला जाणून द्या की 24 तारखेला इथे धमाका होणार आहे. रोहा ग्रामीणचा धमाका आहे. पहिली स्पर्धा 2 लाखाची स्पर्धा घेऊन येतोय. एक सोपं काम नाही आहे. आदेश पोकळेंना माहीत आहे की 21,000ची टुर्नामेंट भरताना दमछाक लागते. पण ते सुद्धा त्यांच्या भाषेत नंतर बोलतील की धमाका तुषार शिंदे कशा पद्धतीने करतात, कसं नियोजन करतात, कसं आयोजन करतात आणि एवढी नियोजन कशा पद्धतीने होतात. तर माझ्या मागे 10 रथी महारथी आहेत जे आतोनात मेहनत घेतात. धनंजय पोकळे असतील, दत्ता मागव असतील, नारायण मोरे हे 3 धुरंधर आहेत. त्यांच्या पाठीमागं बॅक स्टेजला दुसरी टीम आहे. ए टीमला मी असेल, बी टीमला टी असेल, सी टीमला अशा टीमवर्कमध्ये काम चालतं. मग विनोद चोरगे असतील, गणेश पाटील असतील, उद्देश पोंगडे असतील, प्रकाश घडवले असतील, आमचे प्रकाश लोखंडे असतील, अशी पाठून बॅकस्टेजची माणसं आहेत. ते आम्हाला कायम सहकार्य करत असतात. फायनान्शियलसाठी आपण ऑफिशियल आपण पाहतोय मैदानाच्या उजव्या साईडला. मग इकडे GT स्पोर्ट असेल, श्रेया स्पोर्ट्स असतील. चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहतोय आपण. आणि आमचे केतन शेठ
सिक्सर सुप्रीमोचे निर्माते जो आपण या स्पर्धेला चेंडू वापरतोय ते आमचे मित्र आहेत तुषार शिंदे. तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा मी बॉल फ्री देईन, हा विश्वास आहे त्याला. माहिती आहे तुषार शिंदे अशी कुठली कमिटमेंट करत नाही. तुषार शिंदे फुकट कोणची चर्चा करत नाही आणि त्याचप्रमाणे त्यांना धंदा सुद्धा आपण देत असतो. सिक्सर सुप्रीमो आता चेंडू अवेलेबल नाही आहे. सिक्सरला एवढी मागणी आहे की मी काल गेलेला मला फक्त 10 बॉक्स भेटले, पण केतन सेठने ते अवेलेबल करून दिले. केतन सेठचं या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया, कारण त्यांचा विश्वास आहे तुषार शिंदे तुमची स्पर्धा झाली मी तुम्हाला हे पाठवून देतो, एवढा विश्वास निर्माण झालाय. मग श्रेयस स्पोर्टला कसा विसरून चालेल. त्या पद्धतीचा फटका आपण पाहतोय. श्रेयस स्पोर्ट्स राकेश पडवळ, तुषार शिंदेचा शब्द म्हणजे राकेश पडवळचा शब्द. ही एक जोडी आहे. लोकांना विश्वास आलाय की राकेश पडवळ आणि तुषार शिंदे हे एकच नाव आहे आणि एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे श्रेयस स्पोर्ट्सचे ट्रॉफी असेल, श्रेयस स्पोर्ट्सचे टी शर्ट असतील तर तुषार शिंदेच्या एका शब्दावरती अवेलेबल होतात. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करूया. यावेळचा हा चेंडू आपण पाहतोय उचललाय, पण क्षेत्ररक्षक वेध घेणारा मोठा झेल जमिनीला दान होतोय. इथं बघा काय पद्धतीचं क्षेत्ररक्षण, काय पद्धतीचे फेक. बाउंड्री लाईव्ह वरून हा चेंडू सरळ येतोय गोलंदाजाच्या हातामध्ये. यांना म्हणतात प्रॅक्टिस. आणि त्याच कारणास्तव उसर आणि तळवलेचे हे खेळाडू सामन्याचा आस्वाद घेतात. काहीशी नामुष्की आपण पाहतोय, बॉडी लँग्वेज पाहतोय. आई कोसबाई निळी संघाची थोडी निगेटिव्ह पद्धती चालली, कारण त्यांची फलंदाजी त्यांच्या मनासारखी होत नाही आहे. एकाकडून चूक झाली तर त्याची चूक सावरायला पाठीमागा तयार आहेत. आम्ही शेजारी आम्ही पक्के शेजारी. मग तळवली आणि उसर काही लांब नाही आहे हेच सांगतोय, पण शेजारी दुसऱ्याच्या वेळेला उपयोगी पडणारा शेजारी असावा आणि जेव्हा त्याच्यावर वेळ तेव्हा असेल किंवा त्या वेळेचा फायदा घेणारा शेजारी नसावा. मैदानात हे शेजारी पक्के आहेत. आपल्या गावासाठी आणि आपल्या नावासाठी हा तडाखा त्याला खेळावा लागेल आणि त्याच्या बॅटीतून हा तडाखा येतोय. नाव आहे अभिषेक, षटकार ठोकतोय. अठ्ठावीस धावा झाल्या. ते एक धमाका अभिषेकच्या बॅटीतून आला. असे धमाके पाहिजेत आई कोसबाई नेडी सांगाला. सागर चोरगे असतील, सागर चोरगे कधी खुश होतील तर हे धमाके आले तरच. गोलंदाजी मार्ग ते स्वतः कर्णधार राजेंद्र गावडे. राजेंद्र गावडेला जबरदस्त अनुभव आहे आणि 10वी चषकात राजेंद्र गावडेची ती गोलंदाजी अतिशय सुरेख होताना नेहमीच पाहिले. पण मात्र हे स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक आहे, हा ग्रामीण धमाका. हा धमाका पहिल्या वर्षीचा आहे. यामध्ये कारनामा करेल तर तुमच्या नावाची चर्चा कायम होत राहील आणि जर अशी फलंदाजी केली तर तुमची ओळख ही नेहमी राहील. अभिषेक तसाच सिद्ध करतोय. टरबुजा भी गरम हो जाता है. मैदानात असाच हो झालाय. अभिषेक आणि भूषण एक एक षटकार ठोकतोय. मग आठवण येते ती सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागची. मग कव्हर ड्राईव्हचे, ऑफ ड्राईव्हचे करते फटके एकेकाने मारले की एक एक अशी खेळी मैदानात पाहायला मिळेल का भूषण आणि अभिषेक याची. यावेळेचा हाही तडाखा पाहतोय, मात्र क्षेत्ररक्षक वेध घेणारा. इथं मात्र चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार. संघ पराभूत होऊन आलाय. त्याला कारण आहे तुमचा परफॉर्मन्स होण्यासाठी तुमची मेंटॅलिटी नव्हती, तुमची जाण्याची धमक नव्हती, तुमची येण्याची धमक, तुमची एकजूट नव्हती.
त्याच कारणास्तव सोनार सिद्ध मध्ये आमचे साडू गणेश पाटील यांचा संघ पराभव झालाय. पण मात्र पराभवाने खचून जाणारे आम्ही तासपूरकर कसले, आम्ही पुन्हा उठू, सज्ज होऊ, लढू असंच काहीतरी सांगत असतील. त्यांचा सुद्धा खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहूच. एक गाव ओपन मध्ये तो संघ येईल. राजा आपल्या षटकातील पुढचा चेंडू, राजा ज्या धाकटीवर गोलंदाजी करतोय मात्र या वेळेला क्षेत्ररक्षण तैनात केलाय. त्यांनी गॉगलचा वापर केलाय, सनग्लासेस, प्रोटेक्ट युअर आय, आणि मैदानात ही महत्वाची विकेट. फलंदाज बाद. श्रेयस, श्रेयस म्हटलं की ती वेस्ट इंडिजची ती मॅच आठवते मला. एका षटकात 24 धावा पाहिजे होत्या. फलंदाज नाव होतं ब्रेटवेट, आणि त्याने ते ठोकलेले 4 षटकार. कार्लोस ब्रेटवेट 40 धावा धावफलकावर, आणि शेवटचे 3 चेंडू स्लॉग ओव्हर आणि 3 चेंडू. ती खेळी साकार करेल का श्रेयस? टेनिसमध्ये श्रेयस कदम एक नाव महत्वाचं आहे. हार्ड हिटर, सर्वात लांब षटकार श्रेयस कदमच्या बॅटीतून येत असतात. दिखाव पे मत जाओ, आपने अक्कल लगाव. श्रेयसला तेच सिद्ध करायला लागेल. शेवटचे 3 चेंडू, 3 चेंडूचा सामना कशा पद्धतीने करेल. राजा मात्र चतुर्थ गोलंदाजी करते. केवळ एक धाव्यावर समाधान मानावं लागेल. धावफलकावर धावत बदल होते 41. 50 धावांचा कडोचा प्रयत्न होता, आणि 50 धावांना अडकवणार काय हे पाहावं लागेल. श्री धावीर तळवली उसर संघ. पण मात्र 50च्या पलीकडे जायचं असेल तर मात्र आता अभिषेक त्याच्यावरती नेईल का? प्रयत्न असेल अभिषेकचा. 3 मोठे फटके आले तिथं सोटी धाव घेण्याचा मानस धाडस, इथं मात्र धावबाद स्वरूपात श्रेयस बाद होतोय. एकच धाव मिळेल. शेवटचा चेंडू, हा मात्र स्वैर चेंडू. राजा थोडा स्वतःवर नाराज आहे, कारण राजाला माहित आहे का चेंडू स्वैर पंच देतील. त्याच्या आधीच माझी मेंटॅलिटी सांगून जाते. खेळाडूने खेळ करताना आपला झालेल्या चुका आपल्या नजरेतून लगेच देतात, की हा झालाय, वाईट पडलाय, नो पडलाय. थर्ड एम्परच्या डिसिजन येण्याच्या आधी मी डिसिजन तयार ठेवत असतो, की हा चेंडू कशा पद्धतीचा असेल. मैदानात मात्र राजा घेतोय झेड आणि समाप्त करतोय. अभिषेकचा खेळ 5 षटकाचा खेळ शेवटी निर्धारित 5 षटकात केवळ 43 धावा लागल्यात, आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय श्री धावीर तळवली उसर संघासमोर. मिळेल डीजीला संधी.
या मैदानामध्ये तुषार दादा, आपण मगाशी म्हटलं होतं की 21,000ची जरी स्पर्धा पार पाडायची असेल तर दम लागतो. नक्कीच मला एक सांगावंसं वाटतं आपणास की पूर्वीची लोक म्हणायची घर पाहावे बांधून आणि लग्न पाहावे करून. त्यामध्ये मला एक जोडावंसं वाटतं, म्हणजे एखादी मोठी स्पर्धा पाहावी आयोजन करून. जोपर्यंत लग्नामध्ये वरात जोपर्यंत घरात जाईना तेवढं टेन्शन आई बापांना असताना तेवढं टेन्शन ही मोठी स्पर्धेची फायनल पार होईपर्यंत त्या संपूर्ण आयोजकांना असतं. खूप सारी जबाबदारी असते आणि तुम्हाला ती गोष्ट नवी नाही आहे. अशा बऱ्याच स्पर्धा आपण अनेक वर्ष पाहतोय, अहोरात्र मेहनत करता आपण अविरतपणे चाललेली मेहनत आणि नक्कीच या पूर्ण रोहा तालुक्याचं आपण नाव टेनिस विश्वामध्ये नक्कीच अग्रेसर नेऊन ठेवलं, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे. आणि अजून एक पर्वणी अर्थातच आपण पाहतोय ही चालू असलेली स्पर्धा नारायण देवजी शिंदे स्मृती चषक, नक्कीच पर्व पहिलं आणि नक्कीच मला वाटतं ही 2 लाखाची स्पर्धा. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, तृतीय क्रमांक 50,000 व चतुर्थ क्रमांक देखील 50,000. अशी भली मोठी अर्थातच नक्कीच खूप मोठी स्पर्धा या सर्व प्रेक्षकांना मेजवानी असणार आहे. आणि आपण पाहतो या स्पर्धेसाठी नक्कीच प्रेक्षकांची गर्दी देखील तिथे आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक आहेत गर्दी म्हणून प्रेक्षकांची इथे आहे गर्दी. प्रेक्षक प्रत्येक स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो. काय म्हणाल याबाबत? आयोजक जरी मी करत असेल तर माझे 10 धुरंधर आहेत ना, 10 धुरंधर ते 100 तर 1000ला भारी आहेत. मग मी कोणालाच घाबरत नाही. मग एक आहे धनंजय बोगळे, आहे तो खारापटीचा वाघ. एक आहे नारायण मोरे, तो आहे रोडचा वाघ. आणि तिसरा आहे तो गौळवाडीचा दत्ता मागावकर. 3 गावांचे 3 रती मारदे आहेत ना, ते 3 असं त्रिकोण करतात. मग त्या त्रिकोणात विनोद चोरगेला जोडले जातात, मग गणेश पाटीलला जोडले जातात, मग आर्याचा उद्देश पोंगडेला जोडले जातात, मग प्रकाश घडूला जोडले जातात, मग परशुराम लोखंडेला जोडले जातात, मग नरेश सापकाळला जोडले जातात. हा अष्टकोन त्या त्रिकोणामध्ये घुसला जातो आणि त्यानंतर त्याचा केंद्रबिंदू तुषार शिंदे असतो. मग मला त्रिकोण आहे, मला अष्टकोन आहे आणि त्याच्यामध्ये मी आहे. म्हणजे चक्रव्यूहात अभिमन्यू फसला होता, पण तुषार शिंदे माग हा त्रिकोण आणि अष्टकोनाचा असा एक संरक्षण भिंत आहे ना, त्यामुळे तुषार शिंदे फसणार नाही आहे याची तुम्हाला गॅरंटी आहे. कारण शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य उभं केलं त्याच्या मागे असंख्य हात होते, असंख्य बलिदान होतं. तशीच कामगिरी आपण इथे देखील पाहतोय. येणारे 30 चेंडू आणि 44 धावांची गरज असणार आहे. ओव्हर टू तुषार सर. तर ते धनंजय पोकळे आहेत, ते असे आहेत की त्यांच्या मागे 100-200चा असा फौजपाट आहे. मग नारायण मोरे आहेत, त्यांच्याकडे 100 माणसं. प्रत्येक माणूस हा 100 माणसं घेऊन माझ्यासोबत जोडलेला आहे. मग मी उभा असतो तिथं, ही 10 माणसं असले की माझ्या मागे 1000 माणसं असतात आणि माझ्या मागे ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे असतातच. मग ते मागं असताना मी पुढं असतो, मी मागं बघतच नाही. मैदानात आपण सामना पाहतोय. वकिली क्षेत्रामध्ये ज्यांचा रोहामध्ये अगदी दिमाखात नाव घेतलं जातं त्या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय मनोज कुमार शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख रोहा. आणि शिंदे गटाने जी घेतलेली बारावरी आपण पाहतोय, एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यानंतर महेंद्रजी थोरवे, महेंद्रजी दळवे आणि भरत शेठ कॅबिनेट मंत्री कोट घालून आलोय हे थेट सांगणारे दादांना पहिलं. आणि त्यांच्यासाठी हा चौकार आला की काय, भरत शेठ थेट, आणि म्हणून आला हा पहिला चौकार. नाही म्हटलं ना, अगं आई नाही म्हणू नको, नाहीतर मोबाईल मध्ये तुझ्या पोराला 9व्या वर्षी चष्मा लागेल. त्याला जा म्हण, क्रिकेट खेळ म्हण, त्याला मोबाईल मध्ये गुंतून ठेवू नको. त्याला कबड्डी खेळू दे, त्याला खो खो खेळू दे, त्याला हे मैदानी खेळ करू दे, नाहीतर तुझा पोरगा घरात राहून पूर्ण अशक्त आणि सशक्त राहणार नाहीये. त्याला मजबूत बनण्यासाठी मैदानात पाठव. मैदानात भावेश चंद्रने त्याच पद्धतीची गोलंदाजी करेल का? खोलात टाकला होता सरळ बॅटने, राजा गावडेच्या बॅटून पाहायला येते. राजा गावडेला माहित आहे चौकार आलाय, आता मात्र काही करायची नाही. ज्या धावा आल्या त्यानंतर मात्र कमबॅक करायचा आहे. इथं भावेश सुद्धा त्याच धर्तीवर गोलंदाजी करतोय. मग आमचे मनोज वाघमारे साहेब सांगत असतील
की झाडं जावा, झाडं लावा, झाडं जागवा. झाडांचं महत्व किती आहे तर झाडांनंतर तुम्हाला मिळेल मुबलक पाणी, त्यानंतर मिळेल मुबलक हवा आणि मुबलक ऑक्सिजन. त्यासाठी झाडं लावणं गरजेचं आहे. वाघमारे साहेबांचं कौतुक करूया. यावेळचा लोअर फुलटॉस पद्धतीच्या आडव्या बॅटने खेळाय क्षेत्ररक्षक नाही आहे. पॉवर प्लेचा फायदा घ्यायचा आपण प्रयत्न पाहतोय. इथं 2 धावा राजा गावडे घेतोय. धावा कमी आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला धावा वाचवाय, तुम्हाला बॉलवर अटॅक करायला लागेल. बॉलची वाट बघत लागली तर हे 2 फलंदाज वाट लावतील मॅचची. तर तुम्हाला मात्र कॉम्बिनेशन मानवावं लागेल. ज्यानंतर चेंडू नाही गेला तर चेंडूवर आक्रमण करावं लागेल. तो चेंडू लवकर अडवावा लागेल, लवकर फेक करावा लागेल. त्यानंतर या फलंदाजावर प्रेशर येऊ शकतो. प्रेशर आणण्यासाठी मात्र तुम्हाला प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. या वेळचा बघा, हर्षलच्या आता जर पहिल्या अटॅम्प मध्ये चेंडू आला असता तर हा फलंदाज धावबाद झाला असता. हर्षलने 3 अटॅम्पला चेंडू उचलायला वेळ लावला, त्याच कारणास्तव ही सुरक्षित एक धाव झाली आहे. मी म्हणत होतो प्रेशर क्रिएट होतं. प्रेशर क्रिएट कशा पद्धतीने होता तर आपण पहिल्या उघड्या चुलीवर टोपात शिजवायचो, नंतर प्रेशर कुकर आला की अगदी 30 धावा गरम करून अन्न लवकर शिजायला लागला, त्यामुळे गॅसची बचत व्हायला लागली. प्रेशर निर्माण करणं गरजेचं आहे आणि प्रेशर निर्माण भावेश करेल का पाहावं लागेल मैदानात. गोलंदाजी मार्कर भावेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू. यावेळचा चेंडू गुडगा टेक तमाशा देख आडव्या बॅटने खेळायचा होता, त्यावेळेस भावेश फसवतोय. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी नेहमीच भावेश करत आलाय. भावेश बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळत असतो. भावेशला नाशिकमध्ये सुद्धा खेळताना पाहिलंय. भावेश मुंबईमध्ये खेळताना सुद्धा पाहायला मिळतो. भावेश स्वर्गीय नारायण देवजी शिंदे स्मृती चषक सुद्धा खेळताना पाहतोय. पण मात्र भावेशी ती गोलंदाजी पाहायला मिळेल का. बघता बघता 1 धावेचं रूपांतर 2 धावात झालं. आधी धावेचा तुतवडा आणि त्यामध्ये धावांची होणारी चोरी, यानंतर या आलेल्या 2 धावा. धाव फलकावर धावा येतात त्या 9. पहिलं षटक सुरेख हाताळलंय. 44 धावा बनवायच्या आहेत. 44 धावा टू विन. काहीसा धनंजय पोकळे नाराज आहेत, पण मात्र इथं दत्ता मागावर खुश आहे. लढत 2 भावांच्यात मोदी, तर मोठ्या भावाला हरवून बारका भाऊ जिंकलाय. खूप खूप शुभेच्छा त्यांच्या दोन्ही संघांना. द बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची रणनीती आखावं लागेल. कमी धावांच्या लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होताना नेहमीच पाहायला मिळत आहेत. कारण प्रत्येकाला माहित आहे माझ्या अकाउंटमध्ये पैसे कमी आहेत. मी कधी तंदुरी खावी, कधी फ्राईड राईस खावा, कधी वडापाव खावा, की कधी चणे खावे. मैदानात तसेच चणे खायची वेळ आई कोसबाई नेडी सांगावर आहे. मात्र चणे खाताना समोरच्याचे दात किती मजबूत हे पाहावं लागेल. त्या धर्तीवर गोलंदाजी करावी लागेल. चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहिला, चांगल्या पद्धतीचा चेंडू पाहिला. निर्धाव बद्दल चेंडू पाहतोय अभिषेक. यावेळचा हा चेंडू सरळ क्षेत्ररक्षणाला वेध घेणारा, फलंदाजाला बाद करणारा आणि फलंदाज राजा माघारी परततोय.
ला जर आपल्या नावाची आणि आपल्या गावाची चर्चा जर दिवसभर करायची असेल तर मात्र त्याच घाटणीचा परफॉर्मन्स करायला लागेल. देवेश सावंतचा परफॉर्मन्स 2 वर्षात उतरला नक्कीच, पण कोण म्हणते देवेश सावंत चांगली खेळी करत नाही आहे. यावेळेचा बघा कलात्मक फटका, अगदी सुईमध्ये धागा ओवा त्या पद्धतीचा फटका. तुषार शिंदे म्हणतात त्यामध्ये काहीतरी तथ्य आहे. मैदानात ओळखलंय की मला मोठे फटके मिळत नाही, मला तंत्र शुद्ध आणि नक्की चांगली चलाकी फलंदाजी करायला लागेल. त्याच धर्तीवर चौकार मिळेल तिचा संधी. फलंदाजी त्या धर्तीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला लावावं लागेल. जर देवेश सावंतला अशा जागा दिल्या तर देवेश सावंत असेच फटके कलात्मक खेळत राहील. देवेश सावंत मोठ्या फटक्यासाठी नेहमीच प्रचलित आलाय, पण त्याला माहित आहे की मी या मोठे फटके खेळताना नेहमीच अडचणीत आलोय, तर मला कुठल्या पद्धतीचे फटके खेळायचे असेल. यावेळेचा आपण हा फटका पाहतोय, इथं चुकीच्या एंडला थ्रो पाहतोय. ह्या कलात्मक क्षेत्ररक्षण करताना पाहिजे. बॅट्समन लास्ट मोमेंटला निघत असतो, बॅट्समन चेंडू मारल्यानंतर निघत असतो, तुम्हाला बॉलर एंडला थ्रो करायचा आहे. हे तंत्र तुम्ही क्षेत्ररक्षण करताना मनात ठेवायचं आहे, कारण नॉन स्ट्राईकचा फलंदाज धावायच्या तयारीत असतो. तो निघाला तर सुसाटच निघतो, कारण फलंदाज मारेल त्याच्यानंतर तो निघत असतो. त्यामुळे पहिली धाव घेताना नॉन स्ट्राईक एंडचाच नेम धरायचा असतो. हे तंत्र नेहमी असतं. आता इथं मात्र चांगली गोलंदाजी. धावा वाचवायच्या असेल त्यासाठी तुम्हाला जबरदस्त अशी मेहनत आणि एक एक धाव वाचवण्यासाठी करावं लागेल. ती मैदानात तुम्हाला चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतोय. अभिषेक 19 चेंडू आणि 30 धावांची अजूनही गरज आहे. सामना लो स्कोरिंग आहे, पण हाय व्होल्टेज होईल यात काही शंका नाही आहे. मैदानात हाय व्होल्टेज करण्यासाठी अभिषेक सारखे गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. या वेळेचा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, चांगले फेक, मात्र इथं त्या दरम्यान घेतल्या 2 धावा आणि धाव फलकावर होते बदल. धाव फलकावर होते धावा त्या 16. षटक क्रमांक होतोय दुसरा समाप्त. दोन षटकांचा खेळ झालाय. 16 धावा झाल्यात. 18 चेंडूने 28 धावांची गरज. 18 चेंडू 28. सामना अजूनही दोन्ही संघांना जिंकण्याची संधी आहे. दोन्ही संघांना अजूनही कमबॅक करण्याची संधी आहे. मात्र या संधीचं सोनं कोण करेल पाहावं लागेल. मैदानात कशा पद्धतीचा खेळ रंगेल. काहीसा बदलाव आपण पाहतोय क्षेत्ररक्षणामध्ये. कौशल मोरे करतोय. कौशल मोरेच्या बॅटीतून फक्त आज एक षटकार पाहायला मिळाला आणि त्यांनी फारसं नाराज केलं सागर चोरगे आणि मनोज दादा वाघमारे यांना, कारण ओपनिंगला आल्यानंतर जे फटके खेळतात आज मात्र कौशलने एकच फटका त्याच्या बॅटीतून समाधानकारक आला. यावेळेचा आपण हा भावेश चंद्रचा इथे बघा चुकीला माफी नाही म्हणतात आणि चेंडू सीमा पार होते. तिथं केवळ एक धाव होती आधी, तर धावेचा तुटवडा आणि तिथं या धावा अशा तुम्ही वाहत राहिल्यात तर श्री धावी तळवली उसर संघ एका बाजूने घुसत जाईल आणि तुम्हाला सामन्यातून बाहेर करेल. सोप्या पद्धतीचा चेंडू होता. श्रेयसच्या हातून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तुम्हाला चेंडू अडवताना तुम्हाला बॉडी घेऊन जायला पाहिजे. चेंडू सुटला तरी तो बॉडीवर अडेल किंवा आपल्याला अडवण्याची संधी मिळेल. भावेचा चांगला चेंडू होता. यावेळेचा हा चौकार केल्यानंतर भावेशी मेंटॅलिटी बदलली आणि त्याच कारणास्तव हा षटकार पाहायला मिळतोय.
बघा ती जर बाउंड्री सुटली नसती तर हा षटकार आला नसता. तिथे एक धाव आली आणि नंतर या षटकाराला म्हणजे 9 धावा फुकटच्या गेल्यात आणि त्या आपल्या संघाला मारक ठरतील. यावेळचा हा चेंडू झेल उचलायलाच पाहिजे होता. अशा कठीण काळात तुम्हाला झेल घेणं गरजेचं आहे. या 2 धावा अतिरिक्त गेलात म्हणजे आपण पाहता तर भावेशा या षटकात 11 धावा अवांतर गेल्यात. पायात पडला होता झेल. तुम्हाला हा झेल उचलायच पाहिजे कारण तुम्ही 2 लाखाची स्पर्धा खेळताय. त्यामुळे तुमचा मेळ बसत नाही आहे. त्यामुळे तुमचा कॉम्बिनेशन होत नाही आहे. विनंती असेल साईनाथ मोरयाळी मलकनवाडी संघ आणि विनंती असेल आरव आयुष 11 अष्टमी आणि जितेंद्र संघाच्या कर्णधाराला या आपण या करूया सामन्याचा टॉस. विनंती असेल राजू वाघमारे आहे ना कॅप्टन कोण आहे तेजस नरे या भावेश चंदने चांगल्या पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार होणारे गोलंदाजी आपण भावेशच्या माध्यमातून पाहतोय. चांगली गोलंदाजी पण मात्र क्षेत्ररक्षण खराब कारणास्तव 11 अतिरिक्त धावा या षटकात खर्ची गेल्यात पण मात्र त्या भावेशच्या खात्यात गेल्यात. त्यामुळं भावेशच्या नावावर या धावा दिसत आहेत. चुका मात्र क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्या नावावर जातात कोणाच्या तर गोलंदाजाच्या. कमबॅक करावं लागेल. चांगल्या पद्धतीचा चेंडू आपण पाहतोय. एकच धाव घेतली जाते. येणारे चेंडू आहेत 12 आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. जर 11 धावा कमी केल्या तर किती झाल्या असत्या तर 25 धावा राहिल्या असत्या. 25 12 चेंडू आणि 25 धावा. हे पाणी घेऊन जा. विनंती असेल आयुष आरव अष्टमी आणि जितेंद्र संघाला किती वाजले विनंती असेल ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे साहेब यांना की आपल्या शुभ हस्ते करूया टॉस. बारा चेंडू आणि 14 धावांची गरज. जर भावेश चंदने याच्या या अतिरिक्त 11 धावा गेल्या नसत्या तर सामना कुठं आला असता. 12 चेंडू आणि 25 धावा. स्वतःवर भावेश नाराज आहे कारण खेळाडूंचा प्रत्येकाने देणं 100% देणं गरजेचं असतं. झालेल्या चुका आणि त्यानंतर आलेला मैदानात हे वादळ आपण पाहतोय. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय धनंजय पोकळे आणि ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे या स्पर्धेचे मुख्य आयोजक. सेकंड राऊंडचे सामने 4 षटकांचे राहतील याची नोंद घ्या. टॉस जिंकलेला आहे आरव आयुष 11 तेजस नरे. पहिली मॅच तर झाले आता दुसरा राऊंड चालू झालाय. यामध्ये काय आता तुमचं टॉस तर तुम्ही जिंकलाय काय घेणार. क्षेत्ररक्षण स्कोरिंग समोरची टीम तुल्यबल आहे मला माहिती आहे. सो त्यांना कमीत कमी धावात रोखण्यात प्रयत्न करू आणि ते चेस डाऊन करू. तरी पण कमीत कमी म्हणजे किती. आतापर्यंत आपण सकाळपासूनचे सगळे सामने बघत आलो की अभाव 50 60 65 पर्यंत सगळेजण गेलेत. तर कमीत कमी टार्गेट काय असेल तुमचं. 50च्या आतमध्येच रोखण्याचा प्रयत्न नक्कीच करू. शुभेच्छा तुम्हाला दोन्ही संघांना माझ्याकडून शुभेच्छा. मैदानात आपण पाहतोय टॉस बॉक्स कडून निर्णय आलाय की टॉस जिंकला आयुष आरव
टासबॉक्स कडून निर्णय आला आहे की आयुष आरव 11 अष्टमी आणि जितेंद्र संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय केला आणि साईनाथ मोरेवाडी मळकरवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. निर्धारित 4 षटकाचा हा धमाका आपण पाहायला विसरू नका. जे ऑनलाईन आहेत त्यांनी हा नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अजूनही बरेच धमाके आपल्याला पाहायचे आहेत. हे रोहाचं हक्काचं चॅनल येतंय. रोशनचा हा चेंडू पुन्हा एकदा फसलेला आपण पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाते, दुसरी धाव मानस धाडस आणि दुसरी धाव इथं सुखरूपरित्या पूर्ण केली जाते. धाव फलकावर या 2 धावा जोडल्या जातात. धाव फलक पोहोचतोय तो 32 या धावसंख्येवर. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज. अजूनही सामना समान स्थितीत चाललाय. ज्याप्रमाणे रेल्वेचे रूळ असतात त्याप्रमाणे त्यांचं अंतर असतं, तशाच पद्धतीचा हा सामना चाललाय. अजूनही सामना कुठल्या बाजूला जाऊ शकतो, कुठल्या बाजूला झुकू शकतो हे सांगू शकत नाही आहे. यावेळचा फटका पाहिला क्षेत्ररक्षकाच्या लक्षात नव्हता आणि त्याचा फायदा नक्कीच घेत आहे ते श्री धावीर तळवली उसरचे हे खेळाडू. बॅटिंगची ऍक्शन पाहिली तर आपण लेग साईडला जाणारा चेंडू, पण पॉइंट क्षेत्राच्या इकडे क्षेत्ररक्षक तैनात नव्हता. त्याला माहिती की चेंडू इकडे गेला, चेंडू त्याच्या समोर पडला आणि बघता बघता 2 धावा चोरून पूर्ण केल्यात. बॉल आणि चेंडूचा अंतर कमी होताना पाहतोय. या वेळेला हा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषे बाहेर षटकार. जे सामन्याची हवा काढण्याचं काम क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे होतंय. तो षटकार 1 तासात पद्धत झाला, ह्या सुद्धा षटकार त्याच पद्धतीने आला. चुकीला माफी नसते म्हटले जात. मैदानात पुन्हा एक धाव घेतली जाते. आई कोसबाई निंडी सानेगाव संघ पाहतोय. षटकार कधी आला तर तिथं गाफील क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अभिषेक होता. अभिषेक थोडा गाफील राहिला, त्याचा परिवर्तन दुसऱ्या धावेत झाला आणि त्यानंतर षटकार आला. मगाशी श्रेयसने पण चौकार सोडला, त्यानंतर षटकार आला. या 12 धावा वाढल्या असत्या, पण मात्र इथं क्रिकेटमध्ये पण असतं नसतं, तिथं काही नसतं, जे चाललं असतं ते बरोबर असतं. आणि इथं मात्र जोरदार अपील, पंचांवर दबाव टाकण्याचा परिणाम पंच अति दक्ष आणि त्यांचं आहे खेळपट्टीवर लक्ष. ते सांगतात की हा चेंडू आहे निर्धाव. शेवटच्या षटकात सामना गेलाय. 6 चेंडू आणि 3 धावा. मी म्हटलं होतं की लो स्कोरिंग मॅच हाय व्होल्टेज होत असतात, मैदानात तसंच झालं. आता एखादा गोलंदाज आला आणि त्यांनी जर करामत दाखवली तर मात्र सामना पुन्हा एकदा आई कोसबाई निडी संघाच्या बाजूने जाऊ शकतो. पण मात्र त्यासाठी क्षेत्ररक्षक चूक करणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. आतापर्यंत झालेल्या चुका सुधारण्याची संधी या शेवटच्या षटकात असेल. श्रेयस असेल, अविनाश असेल, यांच्याकडून झालेल्या चुक्या आणि त्यांचं आता परिवर्तन जर आपल्याला विजयात करायचं असेल तर मात्र गोलंदाजाला साथ देणं गरजेचं आहे. आणि धावा, या 3 धावा सुद्धा महाग ठरू शकतात. पाहावं लागेल कोणता गोलंदाज वापरला जातोय. पण मात्र देवेश सावंत आणि विघ्नेशी जोडी आपण मैदानात पाहतोय. चांगल्या पद्धतीचा खेळ नेहमीच करत आलेत आणि त्यांना माहित आहे की आम्ही जोपर्यंत मैदानात आहोत तोपर्यंत आमच्या संघाला कोणती घाबरण्याची भीती नाही, कारण आम्ही 3 धावा सहजरित्या पूर्ण करू शकतोय. राजा गावडेचे डोळे सुद्धा असं आसुसलेले असतील की हा सामना जिंकणं महत्वाचं आहे. सामना जिंकल्यानंतर माझी अजूनही काहीतरी जादू नक्की दाखवीन. पण मात्र या सामन्यात पहिला विजय महत्वाचा असतो. महत्वाचा विजय साकार करण्यासाठी नक्की जबाबदारी असेल गोलंदाज हर्षला हर्षित करणारा क्षण जर टिपायचा असेल तर हर्षणला या 3 धावापासून वंचित ठेवावं लागेल. या वेळचा चेंडू पाहतोय नो मॅच लँड मध्ये लँड होतोय आणि तर 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण होत आहे. सामन्याची हवाच काढून गेली आहे. झेल होणं शक्य होता, पण कोण कुठे जाणार, कोण कधी जाणार, कोणाकडे चेंडू आहे, कोणी धावायचं आहे ह्याचंच नियंत्रण नव्हतं.
चेंडू पडायला आल्यानंतर सगळे धावत सुटले आणि त्याच कारणास्तव 2 धावा धावून पूर्ण केल्यात. 5 चेंडू आणि 1 धावांची गरज. टी शर्टच्या माध्यमातून पाहतोय श्रेया स्पोर्ट्स. हे नाव रोहा मध्ये अगदी अग्रेसर घेतलं जातं टी शर्ट क्षेत्रात, कारण त्यांची क्वालिटी, त्यांची कॉम्प्रोमेंट, त्यांची कमिटमेंट ही महत्वाची असते. आणि हा फटका पाहतोय विजयी चौकार येतोय तर संघ विजयी होते. विजयी संघाचे करूया कौतुक आणि हारलेल्या संघांना करूया देऊया प्रोत्साहन, त्यांना देऊया शुभेच्छा. पुढील सामन्यात खेळताना आपण ज्या चुका केल्या त्या चुका सुधाराव्या आणि त्यानंतर आपला परफॉर्मन्स करावा. जर आपली फिल्डिंग चांगली झाली या 44 धावा सुद्धा महत्वाच्या ठरल्या असत्या. छोट्या छोट्या चुका आपल्या संघाला पराभूत करण्यामध्ये नक्की ठरल्या आणि त्याच कारणास्तव आपला संघ या स्पर्धेतून बाहेर पडला.